बापरे, एवढूसा साप आणि ते पण हातात पकडला. अरे बापरे. तर मित्रांनो, आम्हाला होता रेस्क्यूअरचा फोन आणि मागं आहे आमचे वैभव शेंडे. ते सर्पमित्र आहे, त्यामुळे त्यांना खूप सारे फोन येत असतात. रेस्क्यूअरच्या फोन आल्यावर आम्ही काही थांबत नाही, सनसन सनसन पत जेवतो आम्ही गाडी सनसन. स्पीड ती एवढी खतरनाक होती का डोक्यावरचे केसेस सनसन सनसन हालायला लागले. तर आमच्या इकडले जापानचे रस्ते बहुत खतरनाक असल्यामुळे आम्ही भकाभक 120च्या स्पीडमध्ये आमची गाडी पजवत होतो. तर फायनली आम्ही पोहोचलो होतो एम्पायर सिटीमध्ये. तर सगळं आखरीच्या घरी सरप निघाला होता म्हणे. तर आम्ही पोहोचलो सगळं आखरीच्या घरी आणि एका दमानं लावली आम्ही गाडी आणि एका दमानं वैभव हो गेला आपल्या सरप पाहिले. तर ते म्हणत होते का सरप आहे ते खालताय म्हणे नेटच्या. तर मग इकडं तिकडं पाहायला लागलो आम्ही. नेट उघडून पाहिली तर त्याच्यात काहीतरी झलकत होतं आम्हाला. तर आम्हाला असं वाटलं काही तिथं असून साप. तर आम्ही फोडफाड केलं तिथचं थोडंसं. तर मजा तर आता येणार होती. तर आता पहा तुम्ही फक्त थोडंसं साप कसा बाहेर निघते. तर तिथून सपकन निघाला होता साप. तर तरी पकडला वैभव ना हातामध्ये. तर मग का म्हणलं त्यांना गपकन घेतलं ना हातात. तर भावनं डब्यानं दाबला साप. हे गलत झालं होतं काम. तर एखादा मन सुटला हातातून सरप. तर इकडे तिकडे परायला लागला होता. तरी पण त्याला पकडला आणि त्याला एखादा मन डब्यामध्ये टाकून दिला. रोहननं त्याला दिलं झाकण. तर वैभवानं घेतलं झाकण, केलं त्याला पॅक. तर इथंच आपला ब्लॉग संपला. जय हिंद जय महाराष्ट्र. नवीन असेल तर फॉलो करा आणि विसरू नका लाईक करायला.